मंडळी, आज बनवूयात नॉनव्हेजपेक्षाही भारी झणझणीत असा शेवग्याच्या शेंगेचा रस्सा। त्यासाठी 2 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या। पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून उकळवून घेतलं। त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून मऊसर शिजवून घेतल्या। इथे या पद्धतीने मी मसाला घेतलेला आहे। चला आता मसाला भाजून घेऊयात। 1 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, तीळ असं सगळं गरम करून घेतलं। मग घातलं खोबरंही चांगलं लालसर रंगावर भाजून घेतलं। कांदा घातला, तोही चांगला करपवून घेतला। आता याच्यावरती 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून पाणी घालून स्मूथ असं हे मसाला वाटून घेतला। पातेल्यामध्ये 1 पळी तेल गरम करून याच्यामध्ये जिरे, 1 मीडियम आकाराचा कांदा घालून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला। वरून घातला लालसर रंगाचा टोमॅटो बारीक कट करून मऊसर होईपर्यंत परतवून घेतला। यामध्ये मसाला घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतला। मसाला चांगला अगोदरच भाजलेला असल्यामुळे फक्त अद्रक लसूणचा वास जाईपर्यंत इथं भाजून घ्यायचा आहे। मग घालायचं घरगुती घाटी मसाला 1 टीस्पून। शिजवलेल्या शेंगा घालायच्या पाण्यासोबत, अजिबात पाणी बाजूला काढून टाकायचं नाही। सगळं पाणी घालायचं। आपल्याला हवं तेवढं पाणी घालून 5 मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं। लक्षात राहू द्या, शेंगा शिजवतानाही मीठ घातलेलं आहे। आणि 5 मिनिटापर्यंत मस्त असा रस्सा छान शिजवून घ्यायचा। तयार आहे आपला झणझणीत शेवग्याचा रस्सा। या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता। त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेली आहे। चला आता तयार आहे। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।